रावेर तालुक्यातील विवरा येथील युवकाचा मृत्यू. हत्या की आत्महत्या? नातेवाईकांचा घातेपाताचा आरोप. कारवाईच्या मागणीसाठी निंभोरा पोलीस ठाण्यात केले 2 तास ठिय्या आंदोलन. याबाबतची अधिक माहिती अशी की रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील हितेश सुनील पाटील व 21 वर्ष या युवकाचा मृतदेह भुसावळ येथील तापी नदीपात्रात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. हितेश पाटील हा युवक जळगाव येथे डिप्लोमा शिक्षण घेत होता. गेल्या 4-5 दिवसांपासून तो घरातून कुणालाही न सांगता बेपत्ता झाला होता. रविवारी 14 डिसेंबरला हितेशची दुचाकी भुसावळ येथील तापी नदी पुलावर आढळून आली होती. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची नोंदही करण्यात आली होती. मात्र आज बुधवारी सकाळी 11 वाजता स्थानिक मच्छीमारांना तापी नदी पात्रामध्ये एक युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जोपर्यंत या घटनेमधील सूत्रधार कोण आहे आणि कुणी हत्या केली याचा सखोल तपास होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली. या मागणीसाठी नातेवाईक आणि मित्रपरिवाराने निंभोरा येथील पोलीस ठाण्यात तो मृतदेह आणून सुमारे 1-1.5 तास ठेवला आणि ठिय्या आंदोलन केले. यावेळी विवरे गावातील नागरिकही मोठ्या संख्येने निंभोरा पोलीस ठाण्यात जमा झाले होते. यावेळी तेथील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. दरम्यान सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी येऊन नातेवाईक आणि जमावाची समजूत काढली. सखोल तपास करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे 2 तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि शोकाकुल वातावरणात नंतर विवरा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून हा मृत्यू आत्महत्या की हत्या याबाबतचे सत्य शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली. आपला रावेर मीडिया, रावेर.